सकाळची सुरुवात कोकण कन्याच्या ट्रिपने. दिवसभराची आमची रुटीन मस्तपैकी कोकण कन्या गार्डनमध्ये आलोत आम्ही सर्वजण. सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, चहा, कॉफी वगैरे सगळं आजचं सगळं दिवसभराचं आम्ही इथंच राहणार आहे. दिवसभराच्या मस्त सकाळ सकाळी आले तर आम्ही इथं, त्याच्यामुळे आम्हाला सकाळीच आंब्याचा सडाच दिसला. सगळे आंब्याखाली आंबेच पडलेले होते. सगळे आंबे पाडाचे, पाखरांनी खाल्लेले असे आंबे खाली पडले होते. हवेने पण आंबे खाली पडले होते. ते आंबे घेतले मी आणि मस्तपैकी प्रज्वलचं चाललं होतं आंबा खायचा. लगेच पाडाचा आंबा घेतला खायला. आम्ही सगळ्यांनी एक एक आंबा खाल्ला. मस्त सकाळी कोणीच आलं नव्हतं. पहिलं आगमन आमचं झालं होतं का गार्डनमध्ये आणि टाईम होता 9:30चा टायमिंग होता नाश्त्याचा. तोपर्यंत मस्त आंबे वगैरे घेतले, मग गाडीत ठेवले. नंतर मग छानपैकी प्रज्वलने बॉल आणला, बॉल खेळत बसलोत. मग बॉल वगैरे खेळायचं. बघा कितीच आंबे पडलेले, जिकडे पाहू तिकडे आंबेच. असं वाटत होतं की झाडाखाली, बोरीच्या झाडाखाली बोरच पडले असं वाटत होतं, एवढे आंबे पडले होते. आणि तिथं कोण काय लक्ष देत नाही, जे येईल ते खातच असतात. मस्त छानपैकी मी आंबे सगळे जमा केले. तोपर्यंत प्रज्वल वगैरे सगळीकडे बघून आल्या, कुठं काय खेळायला, कुठं ॲक्टिव्हिटी, रेन डान्स, स्विमिंग, काय काय आहे. दिवसभर खूप छान आहे इथं. मस्तपैकी एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. छानपैकी आंबे वेचलेत. नंतर थोडेसे रील्स वगैरे काढले. मस्त बॉल आणला. प्रज्वल गेला होता बॉल आणायसाठी. मस्त बॉल घेऊन आला आणि आम्ही छानपैकी बॉल खेळत बसलो 10-15 मिनटं. तोपर्यंत जेवणाचा टायमिंग झाला नाश्त्याचा. छान सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला बरं का. अजून तर कोणाच्या गाड्या आल्या नव्हत्या, आमचीच गाडी फर्स्ट आली होती. बाकीच्या गाड्या यायच्या राहिल्या होत्या. त्याच्यामुळं मस्त सगळीकडं पटांगच रिकामच दिसत होतं. त्याच्यामुळं सगळं आमचंच असं वाटत होतं की आमचंच गार्डन आहे का काय. प्रज्वलला नंतर बाकीच्या गाड्या आल्याच्या नंतर चेहरा जरा छोटा झाला. त्याला वाटलं हे कशाला आलेत बाबा, आमच्यासाठीच. ते ओंकार म्हणलं तो आपल्यासाठी थोडं असणार आहे, सगळ्यांसाठी असतं हे. ते मला आता सगळी गर्दी होईल. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.